नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मधून तिसरी मध्ये जे विद्यार्थी जाणार आहेत तर त्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय काय अभ्यास करायचा आहे हे पाहणार आहोत। आज आपण मराठी विषयासाठी तुम्ही काय अभ्यास चालू ठेवायचा आहे सुट्टीमध्ये, म्हणजे जेणेकरून इयत्ता तिसरीला गेल्यानंतर तुम्हाला जो अभ्यास आहे तो अगदी सोपा वाटेल आणि तुमचा पक्काही होईल। तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याच्या अगोदर आपण इयत्ता पहिलीसाठी उन्हाळा अभ्यासचे व्हिडिओ बनवलेले आहेत। तुमच्या आसपास किंवा घरामध्ये जर कोणी असेल तर तेही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। तर दुसरी मधून तिसरी मध्ये जाताना मराठी विषयाचा तुम्ही कोणता अभ्यास चालू ठेवायचा आहे, कारण काय होतं सुट्टीमध्ये जर मुलांनी काहीच अभ्यास केला नाही तर मग काय होतं बऱ्याचशा मुलांचं लेखन वाचन हे थोडंसं मागे पडतं। त्याच्यामुळे आपण सुट्टीमध्ये थोडा थोडा रोज अभ्यास करायचा आहे। तर पहा काय करता येईल आपल्याला की रोजचा वाचन आणि लेखनचा सराव। मग तुमच्याकडे कोणतेही पुस्तक असो ते तुम्ही नेहमी म्हणजे रोज मोठ्याने वाचन त्याचं केलं पाहिजे। त्याच्यानंतर दुरेगी वही आणून तुम्ही लेखनचा सराव सुद्धा ठेवला पाहिजे, म्हणजे लिहिताना तुमचे काणे मात्रे वेलांटी चुकणार नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोडाक्षरयुक्त शब्द तुम्हाला ऐकून लिहिता आले पाहिजे। तर ज्या विद्यार्थ्यांना जोडाक्षरयुक्त शब्द लिहिता येत नाहीत तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारची जोडाक्षर कशी लिहायची जेणेकरून लिहिताना तुमची चूक होणार नाही। कारण तिसरी पासून काय होतं बऱ्याच ठिकाणी बाहेरचे पेपर शासनाकडून पुरवले जातात आणि त्याच्यामध्ये भरपूर उपयोजनात्मक प्रश्न असतात। विद्यार्थ्यांना स्वतःच्या मनाने त्यांचं मत मांडायचं असतं किंवा त्यांचे विचार मांडायचे असतात, स्वतःच्या मनाने उत्तर लिहायचं असतं। ते लिहिता येण्यासाठी लेखन चांगलं असलं पाहिजे, जोडाक्षरयुक्त शब्द तुम्हाला ऐकून लिहिता आले पाहिजे। अजून काय पहा, जोडाक्षरयुक्त शब्दांचे लेखन हे आता सांगितलं। श्रुतलेखन म्हणजे शब्द ऐकून लिहिता आला पाहिजे। त्याच्यासाठी तुम्ही नक्की ते व्हिडिओ पहा, त्याचा तुम्हाला खूप खूप उपयोग होईल। तुमचा एकही जोडाक्षरयुक्त शब्द लिहिताना चुकणार नाही। याच्यानंतर अजून कशा प्रकारे आपण सराव करायचे पहा, पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिही। मग हेच प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये पाटीवर लिहून काढले तरी चालणार आहेत। आता समानार्थी शब्द, पाण्याचा समानार्थी शब्द सांगा। पाण्याला काय म्हणतात? जल म्हणतात, जीवन म्हणतात। ढगचा समानार्थी शब्द, ढगला मेघ म्हणतात। वीजचा समानार्थी शब्द आहे विद्युत, चपला। झाडाचा वृक्ष, तरू। धरणीचा जमीन, भूमी। वाराचा काय? वायू। आगचा अनल, अग्नी। जंगलचं काय आहे? रान, वन। बागचं काय आहे? वाटिका किंवा उद्यान। आता हे सगळे समानार्थी शब्द तुम्हाला येतीलच असं नाही, तर मग तुम्ही काय करायचे की पुस्तकांमधून हे समानार्थी शब्द शोधायचे आहे किंवा वेगवेगळे व्हिडिओ पहा। समानार्थी शब्दाचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहेत, किंवा तुमच्या घरातील मोठ्या माणसांना, तुमच्या पालकांना याचा समानार्थी शब्द विचारा आणि लिहा, म्हणजे तो तुमच्या लक्षात राहील। आता इथे उदाहरण म्हणून मी थोडे शब्द लिहिलेले आहेत, याच प्रकारचे शब्द पालकांनी मुलांना सरावासाठी द्यायचे आहेत। यानंतर समानार्थी शब्दांप्रमाणेच विरुद्धार्थी शब्द सुद्धा मुलांना लिहिता आले पाहिजेत। मग त्याच्यासाठी जास्तीत जास्त शब्द हाताखालून जाणं, नजरेखालून जाणं खूप महत्वाचं आहे। सरळचा काय? सरळ, वाकडा, आत, बाहेर, दिवस, रात्र, लांब, आखूड किंवा लांब, जवळ असं सुद्धा होऊ शकतं। लहान, मोठा, शांत, अशांत, या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे सुट्टीमध्येच या शब्दांचा जर तुमचा चांगला सराव झाला तर तुम्हाला याचा पुढे खूप खूप उपयोग होणार आहे पेपर लिहिताना। त्याच्यासाठी तुम्ही इथे सुद्धा पालकांची मदत घ्यायची आहे किंवा मग वेगवेगळे जे व्हिडिओ असतात ते पाहायचे आहेत आणि याचे विरुद्धार्थी शब्द तुम्ही लिहायचे आहेत। आता मी इथे उदाहरण म्हणून 5-6 किंवा 7-8 अशी उदाहरणं घेतली आहेत। तुम्ही जास्तीची उदाहरणं सुद्धा याच्यामध्ये पालकांनी मुलांना द्यायची आहेत। यानंतर पुढे आहे वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग कर। आता हा खूप महत्वाचा भाग आहे। वाक्प्रचार म्हणजे असा थोडासा वेगळा शब्दसमूह असतो की ते ऐकायला वेगळा असतं आणि त्याचा अर्थ वेगळा असतो, तर त्याचा आपल्याला वाक्य तयार करता आलं पाहिजे। तर वाक्य तयार करताना हा जो शब्द दिलेला आहे किंवा वाक्प्रचार दिलेला आहे तो तुमच्या वाक्यात आला पाहिजे। एक उदाहरण मी सांगते पहा आता। एकटक पाहणे म्हणजे काय? एकटक पाहणे म्हणजे एकसारखे पाहणे। काय मग याचं वाक्य तुम्ही लिहिणार सांगा बरं? एकसारखे पाहणे। वर्गात नवीन आलेल्या शिक्षकांकडे मुले एकटक पाहत राहिली। दंग असणे, रमून जाणे। मुले चित्र काढण्यामध्ये दंग झाली किंवा दंग होती। तर हा जो शब्द आहे ना हा तुमच्या वाक्यामध्ये आला पाहिजे। आता त्याच पद्धतीने याची वाक्य तुम्ही बनवायची आहेत। सुखावणे, याच्यानंतर डोळे भरून येणे,
घाम गाळणे, कंबर कसणे आणि आभाळ कोसळणे. इथे उदाहरणासाठी आपण 7 वाक्प्रचार घेतलेले आहेत. तर तुम्हाला अजूनही घरातील मोठ्या माणसांना जर माहीत असेल की कोणकोणते वाक्प्रचार आहेत तर त्यांना विचारून तुम्ही याच्यामध्ये अजून वाक्प्रचार लिहायचे आहेत. यानंतर पुढे पहा, पुढील शब्दांवरून प्रत्येकी 2 वाक्य बनवा. आता अशा प्रश्नाचा जास्तीत जास्त आपण मुलांचा सुट्टीमध्ये सराव घ्यायचा आहे. कारण काय होतं, कारण इयत्ता 3री साठी जे पेपर मिळतात ते उपयोजनात्मक, त्याच्यामध्ये प्रश्न खूप असतात. म्हणजे मुलांना काहीतरी शब्द दिले जातो, 2-3 वाक्य दिली जातात, मग त्याच्यापासून गोष्ट तयार करणे किंवा शब्दांचा त्या वाक्यामध्ये उपयोग होईल किंवा ते शब्द वाक्यामध्ये येईल अशी वाक्य लिहिणे. त्याच्यानंतर एखादं चित्र दिलेलं असेल तर त्या चित्रामध्ये काय काय दिसते याचं वर्णन करण्यासाठी मुलांना बऱ्याच वेळा उपयोजनात्मक प्रश्न असतात. त्यामुळे आपण काय करायचे, सुट्टीमध्येच त्यांना काही शब्द द्यायचे आहेत आणि तो शब्द त्यांच्या वाक्यामध्ये आला पाहिजे. आता पहा, उदाहरणार्थ पाऊस. मग काय, झाडांमुळे पाऊस पडतो, मला पाऊस आवडतो. कोणतीही वाक्य तुम्ही लिहू शकता, त्याच्यामध्ये फक्त पाऊस शब्द आला पाहिजे. तर प्रत्येकी 2-2 वाक्य बनवा. मी म्हटलंय तुम्हाला 2 ऐवजी 3 आली, 4 आली किंवा 5ही आली तर अगदी छान. यानंतर पहा, ऊन, वारा, पक्षी, जंगल, शाळा. ऊनमध्ये उसाचा, ऊन, वारा, पक्षी, जंगल, शाळा. आता यांच्यावरून प्रत्येकी तुम्हाला 2-2 वाक्य तयार करायची. जेव्हा तुम्ही स्वतः विचार करून स्वतः वाक्य बनवायला शिकता तेव्हा मग तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर अगदी छान लिहिता येतं. त्याच्यानंतर अजून पुढे आहे ते म्हणजे चित्रवर्णन करणे. तर आता माझ्याकडे इयत्ता 3रीचंच बालभारतीचं पुस्तकातील मी एक चित्र घेतलेलं आहे. तर परीक्षेला बऱ्याच वेळा काय होतं, असं चित्र दिलेलं जातं आणि मग त्या चित्रामध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय किंवा मग या चित्राचं वर्णन करणारी 5-6 वाक्य तुम्हाला लिहायची असतात. तर मग चित्रामध्ये आपल्याला काय दिसते पहा, एका गावाचं चित्र आहे असं मुलांना लिहिता आलं पाहिजे. तर त्यांना कोणतीही चित्र दाखवून त्याचं वर्णन लिहायला सांगा. गावामध्ये छोटी छोटी कौलारू घरे आहेत. यानंतर गावामध्ये नदी आहे, नदीवर पूल आहे, शेताच्या कडेला जनावरे चरत आहेत, नदीवर काही स्त्रिया या कपडे धुवत आहेत. याच्यानंतर काय, शाळा दिसत आहे, पाण्याची टाकी आहे, ग्रामपंचायत आहे. याच्यानंतर खाली आहे पहा, इकडे बस स्थानक दिलेलं आहे. यानंतर इथे आहे ते आरोग्य केंद्र. तर या पद्धतीने चित्रामध्ये काय काय आहे याची वाक्य बनवून मुलांना लिहिता आली पाहिजे. चित्रवर्णन त्यांना लिहिण्यासाठी नेहमीच उपयोजनात्मक प्रश्न हा असतो. म्हणून याचा आपण काय करायचं आहे, सुट्टीमध्येच सराव करायचा आहे. यानंतर उपयोजनात्मक प्रश्नांच्या सरावासाठी काय लिहायचं आहे पहा. आता पुढील विषयावर तुझ्या मनातील विचार लिही किंवा तुम्हाला माहित असलेली जी माहिती आहे ती तुम्ही लिहायची आहे. जसं आता मी इथे विषय दिला आठवडे बाजार. मग तुम्ही तुमच्या गावामध्ये आठवडे बाजार कोणत्या वारी असतो, मग बाजाराच्या दिवशी काय काय असतं, तुम्ही बाजारात जाऊन काय करता, बाजारात कुठले लोक येतात, कोणते पदार्थ किंवा कोणत्या वस्तू, कोणते भाजी विकण्यासाठी आणतात, हे सगळं वर्णन तुम्ही 8 ते 10 वाक्यामध्ये लिहायचं आहे. दुसरा आहे माझा आवडता ऋतू. मग तुम्हाला पावसाळा आवडत असेल, उन्हाळा आवडत असेल, काहींना थंडी आवडत असेल तर त्याचं वर्णन इथे तुम्ही लिहायचं आहे. माझी आजी, मग आपल्या आजीचे नाव, आजी काय काय करते वगैरे. झाडे लावा, झाडे जगवा. याच्यामध्ये झाडांचं महत्त्व तुम्हाला सांगता येईल. पाणी म्हणजे जीवन, मग पाण्याचा उपयोग, पाण्याचं महत्त्व आणि पाणी जपून कसं वापरायचं हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. माझे गाव, मग आपल्या गावाचं वर्णन लिहायचं आहे थोडक्यामध्ये. माझी शाळा, शाळेचं वर्णन, शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत किंवा किती शिक्षक आहेत, कोणकोणते ॲक्टिव्हिटीज होतात असं तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. यानंतर अजून एक विषय आहे पहा, माझा आवडता प्राणी. मग तुमचा जोही आवडता प्राणी आहे, जरी तुमच्याकडे प्राणी नसला पाळीव तरी सुद्धा आहे असं समजून तुम्ही याचं उत्तर लिहायचं आहे. यानंतर माझा आवडता नेता. मग आपले जे ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असे अनेक नेते आहेत, तर तुमचा आवडता जोही नेता असेल त्याच्याविषयी माहिती लिहायची आहे. यानंतर फूल माझ्याशी बोलले. आता हा आत्मवृत्त लिहिण्यासारखा प्रकार आहे. मग फूल माझ्याशी बोलले म्हणजे फुला कधी बोलतं का नाही, पण फुल आपल्याशी बोलत आहे अशी कल्पना करून मग तिथे तुम्ही 8 ते 10 वाक्य लिहायची आहेत. यानंतर नदीचे आत्मवृत्त. जसे फूल कसं बोलतं किंवा फूल काय काय बोलेल हे तुम्ही मनाने लिहिणार, तसंच नदीचे आत्मवृत्त म्हणजे नदीला काय काय वाटतं, नदी आपल्यासाठी काय काय करते, नदीच्या ज्या भावना आहेत त्या आपण तिथे व्यक्त करायच्या आहेत. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे 11 विषय मी दिले तर हे 11 विषय सुद्धा तुम्ही लिहून घ्या आणि
काय करा, त्याच्यावर तुम्हाला किती माहिती लिहिता येते आणि तुम्ही जी लिहिलेली माहिती आहे ती घरातील तुमच्या मोठ्या वडीलधाऱ्या माणसांकडून तपासून घ्या. मात्र हे लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. आता हे एकाच दिवसात लिहायचं नाही. आता तुम्ही आज आठवडे बाजार लिहिला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही माझा आवडता ऋतू लिहू शकता. म्हणजे यानंतर मंथनच्या परीक्षेसाठी जे विद्यार्थी बसणार आहेत त्यांनी मंथनचा अभ्यास हा सुट्टीमध्येच सुरू करायचा आहे. कारण परीक्षा जवळ आल्यानंतर जर तुम्ही अभ्यासाला लागले तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून सुट्टीमध्येच मंथनचा भरपूर अभ्यास करून घ्या आणि शाळा सुरू झाल्यानंतर मग तुम्हाला सराव पेपर सोडवण्यासाठी तेवढा वेळ देता येतो. तर पहा, व्याकरणमध्ये मग नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, विशेषण, क्रियापद हे जे व्याकरणाचा भाग आहे तर त्याचा तुम्ही तिथे अभ्यास करायचा आहे. याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा. आणि हे समजून घेताना जर मुलांना काही अडचण आली तर पालकांनी तिथे मदत करायची आहे आणि पालकांनी त्यांचा. यानंतर शेवटचा एक अभ्यास अजून आपण घेऊ शकतो, तो म्हणजे पुढे दिलेल्या गोष्टी ऐक व स्वतः सांगण्याचा प्रयत्न कर. आता इथे गोष्ट मुलांना सांगता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे. आता पहा, माकड आणि टोपीवाला, त्याच्यानंतर बगळा आणि खेकडा, त्याच्यानंतर कोल्हा आणि कावळा, आंबट द्राक्ष. इथे मी गोष्टींची नावं लिहिलेली आहेत. याच्यापैकी काही गोष्टी तुम्हाला माहीत असतील, काही माहीत नसतील तर ती तुमच्या घरातल्या मोठ्या माणसांकडून माहीत करून घ्या. आणि ही गोष्ट सुद्धा तुम्ही एकदा ऐका, नंतर स्वतः सांगा आणि ती वहीमध्ये तुमच्या लिहून सुद्धा काढा. म्हणजे तुमची लिखाणाची सुद्धा प्रॅक्टिस होणार आहे आणि तुम्हाला तुमचे विचार मांडता येणार आहेत. तर मराठी विषयासाठी या पद्धतीचा अभ्यास तुम्ही सुट्टीमध्ये करायचा आहे. जर सुट्टीमध्ये तुम्ही अशा प्रकारचा अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला जे तिसरी इयत्तेचा जो अभ्यास आहे तो समजायला मदत होणार आहे. चला तर मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी विषयासाठी सुट्टीमध्ये आपण कोणती तयारी करायची आहे, म्हणजे जे विद्यार्थी इयत्ता दुसरीमधून तिसरीमध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी, तर त्याचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. व्हिडिओला लाईक करायला विसरले असेल तर लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.